नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, सक्सेस मिशन या चॅनलवर तुमचं स्वागत आहे। आपल्या महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 ही ज्याची जाहिरात ही आता प्रसिद्ध झालेली आहे। तुम्ही पाहू शकता की इथे उद्यापासूनच म्हणजेच 15 तारखेपासून ते 3 तारखेपर्यंत 3/10/2025 पर्यंत हे ऑनलाईन आवेदन व परीक्षा शुल्क भरण्याचा कालावधी असणार आहे। त्यानंतर प्रवेशपत्र ऑनलाईन प्रिंट काढून 10/11/2025 ते 23/11/2025 पर्यंत तुम्हाला प्रिंट काढून घेता येणार आहे। त्यानंतर त्या शिक्षक पात्रता परीक्षेची पहिला जो पेपर आहे त्याची वेळ त्यांनी दिलेली आहे की रविवारी 23 तारखेलाच दोन्ही पेपर होणार आहे। तर पहिला पेपर हा सकाळी 10:30 ते 1 वाजेपर्यंत आणि दुसरा पेपर जो आहे तो दुपारी 2:30 ते 5 या कालावधीमध्ये होणार आहे। आणि याच्यामध्ये परीक्षेचं जी फॉर्म आहे तो तुम्हाला ऑनलाईनच भरावा लागणार आहे, ऑफलाईन भरायचा नाही आहे। ऑनलाईन कसा भरायचा याबाबत बरेचसे व्हिडिओ अवेलेबल आहेत यूट्यूबवर। आणि शिवाय कोणतं माध्यम निवडायचं, कसा अभ्यास करायचा, कोणते पुस्तकं वाचले गेले पाहिजे, त्याचा काय फायदा होतो हे देखील मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये मी माझ्या सांगेल। सध्या तरी हेच महत्त्वाचं होतं की आता उद्यापासून तुम्हाला परीक्षेचे जे फॉर्म आहेत ते आता सुरुवात होणार आहे भरण्यासाठी। आणि मग ते तुम्हाला नक्कीच उद्यापासून तो फॉर्म भरता येईल। परंतु घाई करू नका, आधी पहिलं नीट माहिती करून घ्या की कोणते माध्यम निवडलं गेलं पाहिजे, तुम्हाला कोणतं सोपं पडेल, कोणती भाषा निवडली गेली पाहिजे। तर या सर्व गोष्टींच्या आधी तुम्ही नीट माहिती करून घ्या आणि त्यानंतरच फॉर्म भरा, म्हणजे मग तुम्हाला कोणत्याही प्रकारची अडचण येणार नाहीये। आणि व्यवस्थित म्हणजे तुम्हाला उद्या हे देखील कळेल की कोणती कागदपत्र तुम्हाला या फॉर्म भरण्यासाठी आवश्यक आहेत। आता याची मुदत जी तुम्ही पाहू शकता की याची मुदत आहे 3 तारखेपर्यंत। समजा कोणाकडे नॉन क्रिमिनल कागदपत्र नसेल किंवा याच्यामध्ये जर नॉन क्रिमिनल कागदपत्र आवश्यक असेल तर तुम्ही ते ऑनलाईन पद्धतीने काढू शकता, त्याचा काही प्रॉब्लेम येत नाही। 10 ते 15 दिवसाच्या दरम्यान तुम्हाला नॉन क्रिमिनल कागदपत्र किंवा इतर कोणते कागदपत्र असतात ते आपल्या महाराष्ट्राच्या सरकारचे काही वेबसाईट आहे कागदपत्रांची, तर त्यावरून तुम्ही ते मिळवू शकता आणि मिळतं। त्यामुळे उद्या तुम्ही हे नक्की करा आधी की तुम्हाला कोणते कागदपत्र ज्यासाठी फॉर्म भरण्यासाठी आवश्यक आहेत आणि कोणतं माध्यम निवडायचं आहे, या सर्व गोष्टी एकदा तुम्ही कन्फर्म केल्या त्यानंतर मग लगेच तुम्ही ते कागदपत्र, समजा एखादं डॉक्युमेंट तुमच्याकडे कमी असेल तर त्याचं तुम्ही आवेदन टाकून लवकरात लवकर ते डॉक्युमेंट मिळून नंतर जरी हा अर्ज तुम्ही भरू शकता। तर आणि आधी यासाठीच की पहिलं तुम्ही या सगळ्या गोष्टींची नीट माहिती करून घ्या सगळं आणि त्यानंतरच आवेदन भरा, म्हणजे कुठेही चूक होणार नाही। तर तुम्हाला हे दिलेलं आहे पहा। आणि याच्या बाबतीत जर तुम्हाला काही आणखी माहिती हवी असेल तर यांनी ते दिलेलं आहे की हा जो हेल्पलाईन नंबर आहे तो हेल्पलाईन नंबर त्यांनी प्रकाशित केला आहे आणि 10 ते संध्याकाळी 6 पर्यंत हा दूरध्वनी उपलब्ध असणार आहे। आणि किंवा या माहिती संकेतस्थळावर देखील तुम्ही पाहू शकता। तर हेल्पलाईन नंबरवर तुम्ही फोन करून तुमचे जे काही क्वेरीज असतील त्या तुम्ही तिथे विचारू शकता। तर जे काही आणखी तुम्हाला काही महत्त्वाची माहिती जर मी देखील तुम्हाला सांगेल पुढच्या व्हिडिओमध्ये की कोणते कागदपत्र पाहिजे, कोणतं माध्यम निवडावं, कशा प्रकारे अभ्यास करावा, तर कोणती परीक्षा जास्त सोपी आहे, CTT किंवा TET, याबाबत मी देखील तुम्हाला मार्गदर्शन नक्की करेल। आणि त्यासाठी माझ्या चॅनलला तुम्ही नक्की सबस्क्राईब करा। मी देखील माझ्या चॅनलवर बरेचसे TETचे व्हिडिओ आधी देखील टाकलेले आहेत, ते तुम्ही नक्की पहा आणि त्यातून देखील तुम्हाला फायदा होईल। त्यामुळं चांगला अभ्यास करा आणि व्यवस्थितरित्या ही TET परीक्षा पास व्हा। धन्यवाद।